ठीक आहे. तर आपल्याला इथे कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा याला प्रूव्ह करायचा आहे टॅन π/4 प्लस थिटा. ठीक आहे. आणि हा आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे, कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा. याला आपण इझिली टॅन π/4 प्लस थिटा दाखवू शकतो. इथे काय करू आपण, तर न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला डिवाइड करू बाय कॉस थिटा. ठीक आहे. काय करायचं आहे, डिवाइड करायचा आहे कॉस थिटाने न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला. ठीक आहे. तर फर्स्ट न्यूमॅरेटर म्हणजे न्यूमॅरेटरच्या प्रत्येक टर्मला या कॉस थिटाने जर डिवाइड केलं तर फर्स्ट वन कॉस थिटा बाय कॉस थिटा 1 प्लस साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा अपॉन कॉस थिटा बाय कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा. तो न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरच्या ईच टर्मला डिवाइड केला आपण बाय कॉस थिटा. नाव दिस 1 मीन्स टॅन π/4. टॅन π/4 होतं 1 म्हणून 1ला रिप्लेस करू शकतो आपण टॅन π/4. तर टॅन π/4 प्लस थिटा अपॉन टॅन π/4 सॉरी अपॉन 1 मायनस या टॅन थिटाचा कोइफिशियंट, जिथे कोइफिशियंट नसतो तिथे कोइफिशियंट 1 असतोच, बरोबर आहे. टॅन थिटा म्हणजेच 1 इंटू टॅन थिटा. ठीक आहे. सो या 1ला रिप्लेस करू आपण बाय टॅन π/4 इंटू टॅन थिटा. ठीक आहे. तर कॉस थिटा प्लस साइन थिटा आपण कॉस थिटा मायनस साइन थिटाला आपण लिहू शकतो टॅन π/4 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन π/4 इंटू टॅन थिटा. टॅन π/4 हियर इज 1. ठीक आहे. सो हे तेच आहे 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस 1 इंटू टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा. ठीक आहे. आता याला कंपेअर करा टॅनचा जो कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी शी. टॅन ए प्लस बी काय होतं, हां सॉरी टॅन ए प्लस बी म्हणजेच टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे. तर मग टॅन π/4 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन π/4 इंटू टॅन थिटाला कसं लिहू शकतो आपण, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी म्हणजे टॅन π/4 काय झालं, हॅलो स्क्रीन नाही दिसत आहे. मला प्रॉपर ऐकू येत नाही आहे तुमचा आवाज. काय होऊन राहिलं, अच्छा बाकी कोण आहे ते, गायत्री, त्यानंतर आस्था, प्रतीक्षा, लवकर सांगा फास्ट. हा आपला डिजिटल इंडिया आहे त्यामुळे हा डिजिटल इंडिया कुठे कसा आहे हे आपल्याला माहिती नाही.
तो tan पाय बाय 4 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan पाय बाय 4 इंटू tan थीटा इक्वल्स टू tan पाय बाय 4 प्लस थीटा. आणि तेच आपल्याला इथे प्रूफ करायचं होतं इनडायरेक्टली. तर कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस साइन थीटाला इझिली आपण tan पाय बाय 4 प्लस थीटा दाखवू शकतो. काय करायचं तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला कॉस थीटाने डिवाइड करायचं. ठीक आहे. देन जिथे 1 आपल्याला मिळेल म्हणजे जिथे गरज आहे तिथे 1ला tan पाय बाय 4ने रिप्लेस करून घ्यायचं. आणि त्यानंतर युझिंग द कंपाऊंड अँगल फॉर्म्युला फॉर tan इझिली तुम्ही त्याला tan पाय बाय 4 प्लस थीटा शो करू शकता. ठीक आहे. तर इथे LHS कन्सिडर करू. LHS आहे tan इनवर्स ऑफ cos थीटा प्लस साइन थीटा अपॉन cos थीटा मायनस साइन थीटा. ठीक आहे. काय करायचं होतं हा भले इथे tan इनवर्स दिसतोय याकडे पाहायचं नाही आहे असं समजायचं की आपल्याकडे हीच टर्म आहे. तर याला कसं सिम्प्लिफाय करायचं आणि याला tan पाय बाय 4 प्लस थीटाच्या फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं तेवढंच आपण पाहायचं. तर काय करू आपण डिवाइड करू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थीटा. ठीक आहे. म्हणजेच tan इनवर्स ऑफ इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला जर कॉस थीटाने डिवाइड केलं तर म्हणजे इच टर्म प्रत्येक टर्मला कॉस थीटा बाय कॉस थीटा 1 प्लस साइन थीटा बाय कॉस थीटा tan थीटा अपॉन कॉस थीटा बाय कॉस थीटा 1 आणि मायनस साइन थीटा बाय कॉस थीटा tan थीटा. तर आपल्याला मिळेल 1 प्लस tan थीटा इंटू 1 मायनस tan अपॉन 1 मायनस tan थीटा. फर्दर याला आपण असंही लिहू शकतो 1 हिअर 1 मीन्स tan पाय बाय 4 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस जो tan थीटा आहे याचा कोइफिशियंट 1 आहे आणि जो कोइफिशियंट 1 आहे त्याला आपण tan पाय बाय 4ने लिहू शकतो. सो tan पाय बाय 4 इंटू tan थीटा. ठीक आहे. कारण तुम्ही इथे लिहू शकता की tan पाय बाय 4 म्हणजे tan 45 होतं 1. ठीक आहे. नाउ tan पाय बाय 4 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan पाय बाय 4 इंटू tan थीटा मीन्स tan पाय बाय 4 प्लस थीटा. ठीक आहे. tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A इंटू tan B म्हणजेच tan A प्लस B. ठीक आहे. नाउ tan इनवर्समध्ये इमिडिएटली जर टँजंट हे फंक्शन प्रेझेंट असेल ठीक आहे किंवा एखाद्या इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये जर तेच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन प्रेझेंट असेल जसं साइन इनवर्स ऑफ साइन थीटा तर साइन इनवर्स साइन कॅन्सल होतं काय मिळतो थीटा. तसंच टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा असेल जे काही असेल ते टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतो काय मिळेल थीटा. सो इन द सेम वे आता इथे थीटानी कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. सपोज या ठिकाणी आपण एक्स घेऊ तर साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये जर सेम ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल इमिडिएटली आफ्टर द इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तर साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल कॅपिटल एक्स मिळेल. सिमिलरली टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन एक्स आपल्याला काय मिळायला पाहिजे कॅपिटल एक्स टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होईल. ठीक आहे. तर इथे सुद्धा टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होईल. बाकी जे काही आहे म्हणजे हा एक्स समजा तो आपल्याला मिळेल त्याने काय मिळेल पाय बाय 4 प्लस थीटा. ठीक आहे. आणि हीच आपली RHS आहे. ठीक आहे.
तर आपण इथे लिहू शकतो की LHS इक्वल्स टू RHS and therefore tan inverse of cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta equals to pi by 4 plus theta. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ठीक आहे. नाव जी नंबरिंग आहे क्वेश्चनची ती तुम्हाला तुमच्याप्रमाणे करायची आहे. ठीक आहे. मला माहिती नाही आपण किती क्वेश्चन्स पाहिले अंडर दिस मेन क्वेश्चन. तर याच प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. तो क्वेश्चन लक्षात घ्या. त्यात फक्त एकच बद्दल आहे. तर इथे तुम्हाला प्रूफ करायचं असेल दॅट tan इनवर्स ऑफ cos theta minus sin theta upon cos theta plus sin theta equals to pi by 4 minus theta. ठीक है. If theta belongs to minus pi by 4 to pi by 4. ठीक है. तो सेम क्वेश्चन आहे, फक्त थोडासा चेंज आहे. हा तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. ज्या मेथडने आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे त्याच मेथडने तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. समजलं? अरे समजलं का? येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ का? इथे आपल्याला प्रूफ करायचा आहे tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स टू थिटा बाय 2 इफ थिटा बिलोंग्स टू मायनस पाय टू पाय. इफ थिटा बिलोंग्स टू मायनस 180 टू 180 देन प्रूफ करायचं आहे आपल्याला दॅट tan इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स टू थिटा बाय 2. इथे आपण याला तसंच पाहू शकतो. या tan इनवर्स फंक्शनला जरा राईट हँड साईडला पाहू आपण. तर त्याला आपण ॲज टँजंट फंक्शन लिहू शकतो. म्हणजे आपल्याला इथे काय प्रूफ करायचं आहे? 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स टू टॅन थिटा बाय 2. ठीक आहे. इन टँजंट इनवर्स फंक्शनला आपण राईट हँड साईडला अज्युम केलं. ठीक आहे. अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्रूफ करायचं आहे आपल्याला टॅन थिटा बाय 2. तर आपल्याकडे 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा असे दोन्ही फॉर्म्युलेज आहेत. 1 मायनस कॉस थिटा होतं 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा होतं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे. दीज आर द टू इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज. 1 minus cos theta is equals to 2 sin square theta by 2 and 1 plus cos theta is equals to 2 cos square theta by 2. तर याला आपण लिहू शकतो अंडर रूट ऑफ 1 minus cos theta means 2 sin square theta by 2 upon 1 plus cos theta means 2 cos square theta by 2. ठीक आहे. 2 here cancel. ठीक आहे. बाकी राहिलं sin square theta by 2 upon cos square theta by 2. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे साइन बाय कॉस हा रेशो काय होतो? टॅन. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल म्हणजे काय मिळालं आपल्याला? टॅन थिटा बाय 2. इझिली आपण या अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटाला टॅन थिटा बाय 2 दाखवू शकतो. ठीक आहे. तो तेच या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपण कन्सिडर करू LHS. which is tan inverse of under root of 1 minus cos theta on
1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे, काय करायचं इथे तर 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटाचे फॉर्म्युलेज यूज करून घ्यायचे. 1 मायनस कॉस थिटा 2 sin square theta by 2, 1 plus cos theta 2 cos square theta by 2. ठीक है, 2 here cancel and sin square theta by 2 upon cos square theta by 2 means tan square theta by 2. Square and root cancel further. तर tan theta by 2. ठीक है, tan इनवर्स आणि tan कॅन्सल. ठीक आहे, tan इनवर्स आणि tan कॅन्सल. म्हणजेच काय मिळालं थीटा बाय 2 आणि हीच आपली RHS आहे. सो देअरफॉर आपण इथे लिहू शकतो LHS इक्वल्स टू RHS. ठीक आहे, दस इथे आपण लिहू शकतो की tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स टू थीटा बाय 2. हेच आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं होतं. हेन्स प्रूफ. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे आवाज व्हिडिओ वगैरे? अरे काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना, ठीक आहे. नेक्स्ट, काल तुम्हाला यापैकी हा जो 19th नंबरचा क्वेश्चन आहे आणि 20th दोन्ही होमवर्क होते. आय होप की तुम्ही सॉल्व केले असतील. केले आहेत तुम्ही सॉल्व? ते सॉल्व कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं कालच एक्सप्लेन करून. तर कुणी केले आहेत का? नाहीतर आपण इथे करून घेऊ फास्ट. हो किंवा नाही? केल्यात, ठीक आहे. तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. 21. ठीक आहे, इथे 21 आहे, पण तुम्ही ॲज पर युअर कन्सर्न नंबरिंग करू शकता. ठीक आहे, सो इथे आपल्याला प्रूफ करायचा आहे दॅट tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x इक्वल्स टू 1/2 इंटू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. ठीक है, tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x इक्वल्स टू 1/2 इंटू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. ठीक है, if x belongs to 0 to 1. if x belongs to 0 to 1 आपल्याला प्रूफ करायचा tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x is equals to 1/2 into cos इनवर्स ऑफ 1 minus x by 1 plus x. इथे सुद्धा आपण थोडंसं इमॅजिनेशन यूज करायचं आहे की ऑन वन साइड tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x. ठीक आहे, हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि ऑन दी अदर साइड कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स बाय 1 प्लस एक्स. ठीक आहे, या प्रकारचं एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर आता 1 मायनस एक्स किंवा 1 प्लस एक्स या प्रकारच्या टर्म्स जर आपण पाहिल्या, ठीक आहे, तर एकतर या प्रकारे 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा दिसतो. ठीक आहे, जर एक्सच्या ठिकाणी कॉस थिटा पाहिलं तर, किंवा याच फॉर्ममध्ये आपल्याला 1 प्लस टॅन थिटा आणि 1 मायनस अपॉन 1 मायनस टॅन थिटा सुद्धा दिसतो इन द सेम फॉर्म. 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस
टॅन थिटा जो आपण आत्ताच पाहिलं 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा मध्ये जर आपण हा जो 1 आहे इन न्यूमॅरेटर याला जर टॅन पाय बाय 4ने रिप्लेस केलं आणि या टॅन थिटाचा कोएफिशियंट जो सुद्धा 1 आहे याला जर आपण टॅन पाय बाय 4ने जर रिप्रेझेंट केलं तर आपल्याला टॅनचा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला मिळतो. बरोबर आहे. टॅन पाय बाय 4 प्लस थिटा. ठीक आहे. तर इथे शक्यतो आपल्याला एक्सच्या ठिकाणी एखादं टँजेंट फंक्शन रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे. एक्सच्या ठिकाणी काय करायचं आहे, टँजेंट फंक्शन रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे. आता ते टँजेंट फंक्शन आपल्याला कुठनं मिळू शकतं. ठीक आहे. तर ते टँजेंट फंक्शन इथनंच मिळेल फ्रॉम द LHS. समजा आपण टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स ला रिप्लेस केलं बाय थिटा तर आपल्याला अंडर रूट ऑफ एक्स काय मिळेल, टॅन थिटा या टॅन इनवर्सला जर आपण राईट हँड साईडला शिफ्ट केलं तर अंडर रूट ऑफ एक्स मिळेल टॅन थिटा. आणि जर स्क्वेअरिंग केली ऑन बोथ साइड्स तर एक्स इक्वल्स टू मिळेल टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर. तो एक्सच्या ठिकाणी जे टँजेंट फंक्शन पाहिजे आपल्याला ते या LHS मध्ये म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्सच्या ठिकाणी जर आपण सबस्टिट्यूशन केलं ॲज थिटा तर तिथनं आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू मिळू शकते आणि ही एक्सची व्हॅल्यू मग आपण इथे सबस्टिट्यूट करू. ठीक आहे. बाय कन्सिडरिंग RHS. तर काय करायचं आहे ते आपल्याला लक्षात आलं असेल की आधी आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. ती एक्सची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ अ टँजंट फंक्शन ती आपण RHS कन्सिडर करू आणि इथे सबस्टिट्यूट करू. आता ती एक्सची व्हॅल्यू टँजंट फंक्शनच्या फॉर्ममध्ये आपल्याला इथनं मिळणार आहे फ्रॉम LHS. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू की टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्सच्या ठिकाणी थिटा सबस्टिट्यूट करून घेऊ. ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्सच्या ठिकाणी थिटा सबस्टिट्यूट करू. सो लेट टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इक्वल्स टू थिटा. ठीक आहे. अँड देअरफॉर अंडर रूट ऑफ एक्स इक्वल्स टू टॅन थिटा. या इनवर्स टँजेंट फंक्शनला आपण राईट हँड साईडला अरेंज केला विथ थिटा आणि फर्दर स्क्वेअरिंग केली ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग केली तर अंडर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्स आणि टॅन थिटाचा स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण RHS मध्ये सबस्टिट्यूट करू. तर त्यासाठी RHS कन्सिडर करावे लागेल आपल्याला. सो कन्सिडर करू आपण RHS. ठीक आहे. RHS आहे आपली 1/2 इंटू कॉस इनवर्स ऑफ वन मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. ठीक आहे. इथे एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊ आपण. सो 1/2 इंटू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स म्हणजेच 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर 1/2 इंटू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच हा एक फॉर्म्युलाच आहे. आपल्याकडे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तसं कॉसचे डबल अँगल फॉर्म्युलेस 3 आहे. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. त्यापैकी आपल्याला हा चूज करायचा आहे. कॉस 2 थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा
इथे डिनॉमिनेटर दिसत नाही आहे म्हणजेच तो 1 आहे आणि हा 1 म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला जर कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं तर कॉस स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा. तर हा कॉस 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हे सगळे फॉर्म्युलेज आपण पाहिलेले आहेत. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस 2 थिटा. बरोबर आहे. तर इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला रिप्लेस करू शकतो आपण बाय कॉस 2 थिटा. तिथे बाजूलाच त्याचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आपण जो यूज केला आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस 2 थिटा. ठीक आहे. कॉस इन्व्हर्स आणि कॉस जर कॉस इन्व्हर्स फंक्शनमध्ये इमिडिएटली कोसाइन फंक्शन असेल म्हणजे सेम फंक्शन असेल तर कॉस इन्व्हर्स आणि कॉस काय होतं कॅन्सल. बरोबर आहे. तर इथे कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस किंवा कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स हे या प्रकारे लक्षात घ्या. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस किंवा कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स या प्रकारची सिच्युएशन दिसेल तर हे तर कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस किंवा कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स काय होतं कॅन्सल. म्हणजेच बाकी जे राहिलं 1/2 इंटू प्राइस ऑफ थिटा. ठीक आहे. कॉस इन्व्हर्स अँड कॉस कॅन्सल. 2 हिअर ऑल्सो कॅन्सल. म्हणजेच आपली RHS काय मिळाली 1 इंटू थिटा म्हणजेच थिटा. आणि थिटा ॲक्च्युअली आपण टॅन इन्व्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्सच्याच ठिकाणी सबस्टिट्यूट केलं. तर थिटाची ती व्हॅल्यू ठेवून द्यायची म्हणजेच जी RHS राहील ती थिटा म्हणजेच टॅन इन्व्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. ठीक आहे. आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो की RHS इक्वल्स टू हीच आपली काय LHS and therefore tan inverse of under root of x equals to 1/2 into cos inverse of 1 minus x upon 1 plus x. तर हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. बरोबर आहे. समजलं कशा प्रकारे आपण इथे प्रूफ केलं. तर ही मीटिंग एंड करून घेऊ आपण बिकॉज देर इज नो इनफ टाइम रिमेनिंग टू गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. त्यामुळे रिस्टार्ट करू आपण मीटिंग. तुमचा क्लास वगैरे आहे.